विरुद्ध रायगड या सामन्याचा झाला पाहिजे. मॅच आवडली असेल प्रेक्षकांनो, आता टाळ्या नक्की बनतात, कारण बॉल शिल्लक आहे 6, रन बाकी आहे 17, 6 चेंडू 17 धावा. आणि जे तुम्हाला सगळ्यांना पाहिजे ना, ते सगळं 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 आयोजकांना देखील पाहिजे. जर मॅच बरोबरी सुटली तर सामना खेळवला जाईल सुपर ओव्हर. तुम्ही रेडी आहात का? 6 बॉल 17, 6 चेंडू 17 धावेची आहे गरज. स्ट्रायकर एंडला सध्या बॅटिंग करतोय फलंदाज पवन केने. शेवटचं षटक कोणत्या बॉलर वरती दिलं जाईल? दोन्ही टीम, दोन्ही प्लेयर्स अगदी 11च्या 11 खेळाडू मैदानावरती जे आहेत, फक्त इतकंच म्हणतील, इतना भी गुमा न करे बेखबर अपनी जीत पर. शहर में चर्चा तेरी जीत से ज्यादा मेरे हार के भी है. 6 बॉलचा खेळ बाकी आहे, 17 धावेची गरज आहे. 43 बनलेत, लक्ष 60चं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आणलंय. ज्या टीमनं अख्खं रायगड ठाणे क्रिकेट नाईट स्पर्धांसाठी गाजवलंय, अर्थातच आरसीसी पेटचा सुपर डुपर स्टार व्ही आर नाईट क्रिकेट किंग आणि रात्रीच्या राजाच्या हातामध्ये दिलाय बॉल, अर्थातच पेट गावचा हिरा बंटी जोशी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सहा बॉलचा खेळ शिल्लक, 17 रनची गरज. 5 बॉल अगदी जर निर्णायक आले, लास्ट बॉल थ्रिलची मॅच आली तर पैसा वसूल होईल. मयूर दादा, प्रतीक दादा, जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यात साकार झालंय. 6 मध्ये 17 ऑन साइडला पवन केनेच्या बॅट मधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. यू जमी पर बैठकर क्यों आसमां देखता है, यू जमी पर बैठकर क्यों आसमां देखता है. पवन भगवान केने अपने पंखों को खोल, तेरे चाहने वाले और ये जमाना बस तेरी लंबी उड़ान देखता है. पवन केनेच्या बॅटमधनं आलाय मिड विकेटच्या बाहेर. ठाणे ब्रँड षटकार. प्रतीक पिसेकर दादांच्या या आयोजनाला तोड नाही, आयोजनाला तोड नाही, त्यांच्या आयोजनाला तोड नाही. क्रिकेट प्रेमी खेळाडूंसाठी संधी मोठी लावल, संधी मोठी लावल. थँक्यू जे संधी आली आहे दोन्ही टीमला. बंटीचं स्वागत झालंय. अगदी पवन केनेच्या बॅटमधनं षटकारानं हाताला झालेली दुखापत, त्यानंतर आलाय मैदानावरती टीम ठाणेसाठी. आणि पवन केनेची बॅटिंग आवडली असेल, एकदा टाळ्या नक्की झाला पाहिजे. आणि पवन केनेची बॅटिंग पाहिल्यानंतर केजीएफ मधलं एक वाक्य राहुल सर आठवतं, घायल शेर की सांसे, घायल शेर की सांसे उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है. 5 बॉल 11 धावा, 11 धावा 5 बॉल 10 आल्या सुपर ओव्हर. बॅटच्या समोर लॉंग ऑफला फिल्डर. आता बंटी जोशीचा वार. पवन केनेची विकेट झाली आहे गार. समीकरण उरलंय 4 बॉल 11. कॅप्टन विश्वजीत ठाकूर न टिपलाय झेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. अजूनही अर्नोल्ड ऑफ टेनिस क्रिकेट साई शेलारचं येणं बाकी आहे. चांगले चांगले फिनिशर या टीम कडे आहेत. कोण येईल बॅटिंग ट्रॅक वरती, लक्ष सगळ्यांचं लागलंय. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विवेक शेलार की साई शेलार मैदानावरती बॅटिंग साठी दाखल झालाय. प्रिन्स ऑफ खालिंग विवेक शेलार. बॉल बाकी आहे 4, रन बाकी 11. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील मिस्टर हँडसम हंग बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. जर तुम्ही भिवंडी पडगा परिसरामध्ये गेलात, एक छोटंसं गाव आहे खालिंग. खालिंग गाव गुगल मॅप वरती जरी शोधलं ना, तर रोड वरती जाऊन शोधायला वेळ लागतो. बट त्याच खालिंग गावाला अख्ख्या टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती अगदी खालिंग गावापासून शारजा दुबई इंटरनॅशनलच्या स्टेडियम वरती ज्यानं पोहोचवलं, तो खालिंग गावाचा पीटीसीच्या क्रिकेटचा भिवंडी तालुक्याचा प्रिन्स बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. विवेक शेलार. मोसम शेठ पाटील आणि सुकेश दादांचं आगमन झालंय. त्यांच्या वतीनं टीम ठाण्याला शुभेच्छा. त्यांचं देखील करूया स्वागत. बॉल शिल्लक 4, रन बाकी 11. मयूर दादा आज जिंकला भावा. एकदा जोरदार टाळ्या मयूर ग्रुप सर्वांसाठी झाल्या पाहिजे, कारण आज तुम्ही आहात म्हणून झालंय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक वरती तुम्ही पाहता अनिकेत कुलकर्णी, वैभवला आमचे बोपी आहेत, त्या सोबतीनं प्रज्वल खडकबान, या सगळ्यांची मेहनत आहे म्हणून तर आज रंगलाय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. विवेक शेलारचा फटका
आता माहिती आहे एकच घेतली जाईल आणि आता बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. ज्याला अशा मॅचेस संपवायला आवडतं बट त्याच्या समोर आहे पेटचा कोहिनूर बंटी जोशी. बॉल बाकी आहेत मैदानावरती 3 आणि म्हटलं जातं ना कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है, कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है. अरे हार कर जीतने वाले को लोग यहाँ बाजीगर कहते हैं. आणि या स्पर्धेचा बाजीगर तुमच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल दाखवून जातोय. त्याचं नाव आहे मयूर दादा पिसेकर. व्हाट अ मॅच. 3 बॉल 10 धावा. ठाणे की रायगड, रायगड की ठाणे. उद्या कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या नाक्यावर, कोणत्या ऑटो स्टँडवर, कोणत्या बस स्टँडवर, कोणत्या सायबर कॅफे मध्ये, कोणत्या मॉल मध्ये चर्चा होईल की सामना कोणी जिंकला, ठाणे की रायगड, तर त्याचं उत्तर फक्त एक असेल. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील महाराष्ट्रातील 2 असे जिल्हे ज्यांनी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार सातत्याने हाहाकार माजवला, ठाणे आणि रायगड. त्या 2 जिल्ह्यातील मैत्रीपूर्व लढत पण आता येऊन थांबली आहे. 3 चेंडू 10 धावा. भावेश पवार साठी बॉल आली आहे. सिंगल सेकंडचा केला जाईल कॉल. रनआउटचा आहे धोका. विवेक शेलार बाद, विवेक शेलार बाद. थांबायला हवं होतं विवेक शेलारनं. तेच मानतोय भावेश पवार की त्याला हवी होती स्ट्राईक आणि आता तो झालाय ऑफ स्ट्राईक. बॉल शिल्लक आहे 2 धावा पाहिजे 9. बॅटिंग ट्रॅक वरती येणार कोण त्याकडे लक्ष लागलंय. प्रतीक दादा पिसेकर यांना तुम्ही पाहता ऑन स्क्रीन. ग्रेट जॉब प्रतीक दादा. आज जिंकलाय अख्खं विश्व आणि बॅटिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. कठीण परिस्थिती आहे, पाहिजे षटकार आणि मैदानावरती फलंदाजीसाठी अर्नोल्ड ऑफ ग्रामीण टेनिस क्रिकेट साई शिवाजी शेलार. आज आयुष्यातील सर्वात कठीण डाव कठीण क्षणाला ठाणे जिल्ह्याच्या अभिमानासाठी दाखवायचा साई शेलारला. 2 बॉल 9 धावा आणि म्हणालो ना जर मॅच लास्ट ओव्हर थ्रिलर आली तर 50,000चा आकडा ऑनलाईन प्रेक्षकांचा पार होईल. शेवटचे 2 चेंडू आणि धावा पाहिजे 9. जर 8 आल्या तर सामना रंगेल. सुपर ओव्हर. 2 चेंडू 9 धावा. या बॉल वरती सगळे म्हणतील कमीत कमी 2, 4, 3 किंवा 6 आल्या पाहिजे मग जाईल मॅच. शेवटच्या बॉल वरती मॅच आवडली असेल, दोन्ही टीमचा संघर्ष आवडला असेल, बदलापूरचं क्रिकेट वरती किती प्रेम आहे. चला एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया येणाऱ्या बॉलचं. कारण या मॅच मधला हा निर्णायक बॉल आहे. 2 चेंडू 9 धावा. साई शेलार ऑन स्ट्राईक. समोर आहे बंटी जोशी, समोर आहे बंटी जोशी आणि समोर आहे साई शिवाजी शेलार. अर्नोल्ड क्लीन बोल्ड. आली आहे विकेट. फलंदाज बाद आणि रायगडचं वर्चस्व विजयापासून 1 पाऊल दूर. कुठेही जाऊ नका प्रेक्षकांनो. यानंतर देखील आहे एंटरटेनमेंट भरपूर. धारावी विरुद्ध गोरसई ब चा सामना येतोय. अंतिम बॉल. रन पाहिजे आता 9. जसा साई शेलार बाद झालाय विकेट आली आहे. प्रेक्षकांना कळून चुकलंय की आता इथे विजय निश्चित झाला रायगडचा. बट क्रिकेट अनप्रेडिक्टेबल आहे. क्रिकेट अनप्रेडिक्टेबल आहे. एखादा चमत्कार या मॅच मध्ये होईल का. बट समोर आहे रातो के कातिल बंटी जोशी. शेवटचा अंतिम बॉल आणि 9 धावेची गरज. 1 चेंडू 9 धावा. बॅटिंग ट्रॅक वरती तुम्हाला फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय अर्जुन बांगर. 1 बॉल 9. सगळेजण मोठ्या संख्येने आलात. सगळ्यांचा आभार. अजून एक मोठी मॅच आपल्या भेटीसाठी येते. संजित शेठ मात्रे चिंचपाडा आपलं देखील हार्दिक स्वागत. शेवटचा 1 बॉल 9 धावेची गरज. एखादा वाईट बॉल नो बॉल की रायगडचा विजय. रायगडचा विजय. बॉल चाललाय मिड विकेटला. अंपायरचा इशारा. षटकार आणि 2 धावेनं सामना जिंकलाय. म्हणून तर म्हणालो ना त्याग समर्पण शौर्य त्यातून तयार झालंय रायगडाचं क्रिकेट. त्यातून तयार झालंय रायगडातलं ग्रामीण क्रिकेट. आणि ग्रामीण क्रिकेटच्या सिताऱ्यांना ज्या रायगड जिल्ह्याच्या प्रेक्षकांनी प्रेम देऊन 7 समुद्र पार नेलंय त्या रायगडकरांचा अभिमान आज जिंकलाय. रायगडचे कॅप्टन, रायगडचा नाही टेनिस क्रिकेट विश्वाचा हार्दिक पांड्या, विश्वजित मेघनाथ ठाकूर आणि अभिनंदन टीम रायगड.